श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, घराला नजर तळतळाट लागते हे सर्वजण अनुभव घेतातच. मग त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे? जर तुमच्या हॉलमध्ये ही एक अशी वस्तू असेल की ज्याच्यामुळे तुमच्या घराला सतत नजर आणि तळतळाट लागत असेल तर ती एक वस्तू तुम्ही ताबडतोब काढून टाका, तर तुमची प्रगती होईल. तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आपलं सगळं सुरळीत चालू असताना, आपल्या घराची प्रगती होत असताना अचानकपणे असे काहीतरी आपल्या घरात बदल व्हायला सुरुवात होतात की आपण म्हणतो की आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली आहे, किंवा ज्या गोष्टी अगोदर चांगल्या होत्या त्या गोष्टींमध्ये आता खूप काही अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागलेला आहे, किंवा मुलीला नोकरी लागत नाही, किंवा लग्न जमत नाही. जी आपली माणसं आहेत ती आपल्याला सोडून जात आहेत, आपली बदनामी होत आहे, प्रगती थांबल्यासारखी वाटू लागली असेल तर आपल्या मनात असे प्रश्न पडतात की कोणाची तरी आपल्या घराला नजर लागली आहे. पूर्वी आपल्या घरात किती सुख, शांती आणि समाधान होते, आणि आता अचानक असे काय झाले की आपल्या घरात एकदम सुख, शांती सगळं काही हरवलेलं आहे. तर आज आपण अशीच काही लक्षणे जाणून घेणार आहोत जी आपल्याला आपल्या घराला नजर लागलेली आहे त्याबद्दल, आणि त्यावरचे उपायसुद्धा जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे श्री स्वामी तर लिहायला विसरू नका. म्हणजे स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती सदैव राहील. घर म्हणजे नुसत्या भिंती नसून त्या घरात आपण सर्वजण एकत्र, म्हणजे आपले आजी आजोबा, सासू सासरे, नणंद भाऊजे किंवा नणंद जावा, या सगळ्या आपण एकत्र राहत असतो. पतीची जबाबदारी असते की त्यांनी त्याच्या घराची पूर्ण जबाबदारी घ्यावी, आणि पत्नीची ही जबाबदारी असते की तिने घराकडे पूर्ण लक्ष द्यावे. म्हणजे कोणाचंही ऐकून घरामध्ये भांडण तंटा करू नये. ह्यात हे काम पत्नीचेही असते. कारण जर घरातील स्त्री बाहेरील लोकांचे बोलणे खरे मानत असेल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागत नाही. याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल. त्यामुळे घरातील स्त्रियांचं हे काम आहे की कोणाचंही ऐकावं, कोणाचं ऐकू नये. यामुळे आपल्या घरात भांडणे होणार नाहीत. तर आपण असं म्हणतो की आम्ही सोन्यातून विश्व निर्माण केलं, आणि अचानकच असं काय झालं की आपल्या घराची प्रगती एकदमच थांबली. तर अशाच काही लक्षणं आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं, आपण आपल्या हॉलमध्ये स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांचे फोटो हा आपल्या हॉलमध्ये लावावा. कधीही चुकू नये. आपल्या हॉलमध्ये आपल्या फॅमिली फोटो लावू नये. त्यामुळे बाहेरील व्यक्ती आपल्या घरात जेव्हा येतात तेव्हा त्याचे लक्ष हे आपल्या फॅमिली फोटोकडे जाते. म्हणजे काय, थोडक्यात की घरात एंट्री केल्या बाहेरच्या माणसांची जी नजर आहे ती स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती किंवा फोटो फ्रेमवरती पडली पाहिजे, आपल्या फॅमिली फोटोकडे नाही. तेव्हा त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत असते. कळत नकळत ह्या गोष्टी घडत असतात. तेव्हा असे भाव निर्माण होतात आणि तिची नजर असते, ती नजर आपल्याला लागते. हळूहळू मग मुलं आजारी पडणे, आपल्या घरातील जे हसते खेळते वातावरण आहे त्याच्यात बदल व्हायला सुरुवात होणे, नवरा बायकोमध्ये भांडण होणे. बाहेरील व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात की किती छान फॅमिली आहे, किती हसतं खेळतं कुटुंब आहे, आणि ही नजर आपल्याला लागते. यासाठी घरात चुकूनही आपला फॅमिली फोटो लावू नका. तुम्हाला लावायचाच असेल तर तुम्ही तो बेडरूममध्ये लावा, जेणेकरून लोकांची आली की डायरेक्ट नजर त्याच्यावरती पडणार नाही. कुटुंबाचा फॅमिली फोटो हा तुमच्या हॉलमध्ये लावू नका. तुमच्या हॉलमध्ये दत्त महाराजांचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा अवश्य लावा. म्हणजे कळत नकळत त्या व्यक्तींचं लक्ष पूर्ण त्या फोटोकडे आणि त्या मूर्तीकडे जाईल, आणि त्याच्यामध्ये जरी काही नकारात्मक भाव असतील तर त्याचं परिवर्तन सकारात्मक भावनेमध्ये होईल. तर मैत्रिणींनो, व्यक्तीची नकारात्मक दृष्टी तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही, कारण दत्त महाराज हे कोणतीही वाईट शक्ती आपल्यापर्यंत पोचू देणार नाही. त्यामुळे दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुम्ही हॉलमध्ये नक्की लावा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्की काहीतरी बदल व्हायला सुरुवात होईल. हे तुमच्या हळूहळू लक्षात यायला सुरुवात होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. अजून काय तर नजरबाधा होते. काही वेळेस काय होतं, घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू बंद पडतात. अशा वेळेससुद्धा नजरबाधा लागू शकते. घरात अचानक
लीक होणे, अचानक थोडासा स्फोट होणे, अशा वेळेससुद्धा नजरबाधा असते. किंवा घराच्या भिंतीला तडे जाणे देखील नजरबाधाची लक्षणं आहे. घराच्या भिंतीचे पापुद्रे जाणे हे सुद्धा घराला नजर लागल्याची लक्षणे आहेत. घरामधल्या व्यक्ती अचानक आजारी पडू लागणे, लहान मुलं असेल तर ते सतत रडणे, चिडचिड करणे, अचानक शाळेत जायला नाही म्हणणे, अभ्यासात मागे पडणे, नापास होणे किंवा ती मुलं जी आहे ती वेगवेगळ्या मार्गाला लागणे, फोनचा त्यांना अतिप्रमाणात जास्त नाद लागणे, म्हणजे मुले वाईट वळणाला लागणार, उलट उत्तरं देणार, ही सगळी नजर लागण्याचीच लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे घरामध्ये अपघात होणे, घरामध्ये मोठाली संकटे येणे, व्यक्ती ॲडमिट होणे, ताप येणे, अखंड डोके दुखणे, झोपेमध्ये जे आपण म्हणतो ना रात्री विचित्र स्वप्न पडणे, स्वप्न पडून दचकून उठणे, ही सगळी जी कारणे असतात ती अतिविचार किंवा नजर लागणे या गोष्टीमुळे होत असतात. यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी महाराजांची सेवा हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. सगळ्यात पहिला उपाय म्हणा की महाराजांची सेवा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा ज्या घरामध्ये जप होतो किंवा अखंड जप लावला जातो त्या घरामध्ये नजरबाधा कधीही लागू शकत नाही. आता लागलीच आहे, लागू शकत नाही हा पर्याय वेगळा लागली आहे पण आम्हाला काढायची आहे, अशा वेळेस काय करावं लागेल? जर लागली असेल तर अशा वेळेस तुम्हाला 1, 2, 3 उपाय सांगते की या ठिकाणी सांगत आहे ते तुम्हाला करायचे आहेत. गुरुवारी दत्त किंवा महाराजांची मूर्ती घ्यायची आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे. सुंदर सगळं आपण फूल अत्तर जे काही आपल्या सेवेमध्ये आहे ते सगळं काही करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा नुसतं श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला 11 माळी गुरुवारी जप करायचा आहे. ते झाल्यानंतर हनुमान चालिसा आणि भीमरूपीचे जोरात पठण करायचे आहे, जेणेकरून तुमचा आवाज घरातल्या भिंतीला देखील ऐकायला जाईल. दत्त महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला लागलेली भूत प्रेत बाधा करणी किंवा वाईट नजर हे सगळं काही निघून जाऊ दे. आणि 2 उदबत्त्या हे सगळं करताना लावायच्या आहेत. आणि त्याची जी विभूती आहे ती विभूती घरातल्या पाण्यात घाल. सगळ्यांनी ते पाणी पिऊ दे किंवा प्रत्येकाला ती विभूती तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला प्यायला आवडत नसेल तर तुम्ही ती लावू शकता. तसेच आपण काय करणार आहोत किंवा आपले पुढचे प्लॅनिंग काय आहे किंवा आपल्याकडे किती पैसा आहे, कोणत्या मार्गाने पैसा आपल्या घरात येतो हे कधीही कुणालाही सांगू नका. सगळ्या गोष्टी गोपनीय ठेवा. केल्यानंतर लोकांना दिसतच असते तर कोणाशी शेअर करू नका. कितीही जवळचा व्यक्ती असला तरी ह्या गोष्टी घरातल्या घरात 4 भिंतींच्या आत, उंबऱ्याच्या आत ह्या गोष्टी ठेवा. तुमचे जे सक्सेस आहे ते नेहमी गुपित ठेवा. त्याचं प्रदर्शन भांडवल करू नका. कोणाचीही नजर कशी असते हे आपल्याला माहीत नसते आणि मग तीच नजर आपल्या घराला लागते आणि मग आपल्या घराची प्रगती थांबते. यासाठी आपण काय करतो आणि कोणत्या मार्गाने पैसा कमवतो किंवा आपण कोणत्या वस्तू घेतो, आपण कुठे कुठे जातो हे देखील कुणाला सांगू नका. यामुळे सुद्धा आपल्या घराला नजर लागते. अशा काही गोष्टी आहेत त्या नेहमी सिक्रेटच ठेवल्या पाहिजेत. आपल्याला सवय असते लगेच फोटो टाकायची, व्हॉट्सॲपला फोटो टाकणे, इन्स्टाला आपली स्टोरी शेअर करणे. तर मैत्रिणींनो, या सर्व गोष्टींमुळे तर आपल्या घराला, मुलांना, फॅमिलीला नजर लागू शकते. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घराला नजर लागली आहे तर घरामध्ये रोज तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा किंवा तुम्ही मोबाईलवर देखील लावू शकता. 11 वेळा किंवा 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 1 पेला पाणी घ्या आणि त्यावर अगरबत्ती अशी लावायची की त्यातील अगरबत्तीचा जो अंगार आहे तो पाण्यात पडेल आणि 11 वेळा किंवा 3 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि ते अंगाराचे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचे आहे आणि घरातल्या सर्व व्यक्तींना ते पिण्यासाठी देखील द्यायचे आहे. 1 घोट दिले तरी चालेल. हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या घरात जी काही नजर दोषबाधा झाली असेल तर ती दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल. किंवा तुमच्या घरातील लोकांवर जी काही नजर दोष, नकारात्मक ऊर्जेचे सावट असेल तर ते दूर होईल, ते निघून जाईल. एवढी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या घरात रोज तारक मंत्र म्हणा किंवा मोबाईलमध्ये तरी रोज सायंकाळच्या वेळी तारक मंत्र तुमच्या घरात दररोज लावावा. याचे खूप सारे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. परिणाम थोडे उशिरा मिळतात पण त्याचे रिझल्ट खूप छान असतात. मैत्रिणींनो, हे सर्व उपाय भक्तिभावाने करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.